सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। महिला भगिनी आणि आमचे बांधव या ठिकाणी आलेले आहेत। कलेक्टर ऑफिसमध्ये या ठिकाणी भेट झाली। यापूर्वी सुद्धा आमच्या बरेचसे आमचे रोज मजुरी करणाऱ्या ज्या महिला होत्या आणि जे ग्रामीण भागातील आमचे शेतकरी होते ते सुद्धा माझ्या घरी स्वतः येऊन त्या ठिकाणी भेटले होते। त्यांनी सांगितले की आम्ही जे काही डिपॉझिट या ठिकाणी बँकेत केलेले आहे तेवढे पैसे आम्हाला वापस करा आणि ते हे करा। मी DDR सोबत चर्चा केली, नंतर कलेक्टर साहेबांसोबत सुद्धा चर्चा केली। त्या संदर्भात त्वरित कारवाई करावी असं आपण त्या ठिकाणी निर्णय केलेले आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांनी मला सांगितले स्पेशल ऑडिट व्हायचं होतं। DDRनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं आणि स्पेशल ऑडिट करायला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आता कायदेशीररित्या या ठिकाणी जे काय असतील ज्या पद्धतीनं असेल कायदे बसून या ठिकाणी आपण संबंधित आपलं एकच म्हणणं आहे, आम्हाला कोणाला कारवाई करण्यापेक्षा या लोकांचे जेवढे पैसे आहेत त्यांनी ते वापस करा। याच्या व्यतिरिक्त बाई कोणावर कारवाई झाली पाहिजे आमचा असा उद्देश या लोकांचाही नाही, आमचाही नाही, कोणाचाच नाही। पण ज्या गरिबानं एक रुपया जमा करून या ठिकाणी पैसे जमा केलेले आहेत त्या गरिबाच्या हक्काचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे आणि त्याच्यासाठीच आम्ही लोक खासदार आमदार आहोत। त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चितपणे आम्ही माणिकवाड्यातील आणि आजूबाजूच्या परिसरातील जे काही मंडळी आहे त्यासोबत आम्ही बँकेचं नाव